ठेवितो माता तुका विनवी पंढरी नाता रंगी वडवानी रंग कथा दीनानी दुर्बळाची सुकराची हरिकथा तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी मनोनिया तारू भव सागरीचे उंच नीच अधिकारी यंत प्रविशन्ति मम वाचमिं प्रसुप्तं संजीवयत्खिल शक्तिधरं सुदं मना अन्यं सहस्रचरण श्रवणत्वगादेन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संपाशिया काय माझी वाणी मानेल संतांशी रंजगो चित्ताशी आपुलिया नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम अलंदी वल्लभम जयांचे किलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता गवे जिव्याशी ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो करा हे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो रघुराज महाराज नमन माझे गरुडा ध्वज चिंचवणी डेरा दिला रघुमाय मने श्री विठ्ठला धन्य मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं त्वातात्मजं वानरायित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रवद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुका म्हणे नमो हरीचिया दासा, म्हणे नमो हरिया म्हणे नमो हरीचिया दासा, म्हणे नमो हरिया सर्व इत्या पुरताचे, सर्व इच्छा पुराणाचे, सर्व इच्छा पुराणाचे। तुका म्हणे नमो हरिया बाबो, म्हणे नमो हरिया बाबा, म्हणे नमो हरिया बाबा, म्हणे नमो हरिया बाबा। सर्व इत्या पुरताचे, पुरताचे, सर्व इच्छा पुरताचे। तुका म्हणे नमो हरीचिया दासा, ते सर्व इच्छा पुरतचे। प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी काल्याच्या प्रसंगाकरता उच्चारलेला अभंग संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मुकुटमणी भक्त संप्रदायाचे कळस देवमान्य असा ज्यांचा अधिकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराज एक संकल्पना करतात आणि ती संकल्पना कशाची करतात, का संकल्पना करतात, त्याच्याबद्दल उद्गार करणारा, त्याचा परामर्श सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आजच्या सेवेकरता उच्चारलेला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिदास परशुराम डोंगरे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने गेले 3 दिवस चालत असलेला ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ, दान यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पित्याच्या स्मरणार्थ सुपुत्राने चालवलेला हा एक अलौकिक असा पितृयज्ञ आहे म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण महेश भैया हरिदास डोंगरे, शिवाजी हरिदास डोंगरे, दत्तात्रेय हरिदास डोंगरे या 3 सुपुत्रांनी आपल्या पित्याने आपल्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा जे योगदान केलेलं आहे आणि म्हणून त्या योगदानाची महाराज त्यांच्या आत्म्याला ज्याच्यामुळं शांती लाभणार आहे, ज्याच्यामुळं त्यांना समाधान वाटणार आहे, ज्याच्यामुळं ज्यांना आनंद वाटणार आहे, असा अगदीच सर्व गुणीजन वैष्णव मंडळी एक एकाहून बळीयारी महाराज मंडळीच्या सर्व उपस्थितीमध्ये नाव घेण्यामध्ये वेळ घेत नाही, कारण हे सगळेच तेवढ्याच तोलामोलाचे आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नावं घेण्याची पद्धत नाही. नावं घेताना अशी नावं घेतली जातात म्हणून नावं असतात. बिचाईतदार आले म्हणून नाव घ्यायचं, बिचाईतदार आले बरं का, पण बिचाईतदार आल्यानंतर पुन्हा देशपांडे येतात म्हणून सांगावं लागतं देशपांडे आले. देशपांडे आल्यानंतर पुन्हा देशमुख येतात म्हणून सांगावं लागतं देशमुख आले. म्हणून इथं सांगावं लागतं, इथं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण या सभा मंडपातला आणि प्रत्येक उभा राहिलेला सर्व टाळकरी हा फक्त जागीरदार असतो. म्हणून पुन्हा नाव घ्यायचं विठ्ठला. अशा या सर्व नानावर प्रेम करणारी सगळी मंडळी आज नाना आज मात्र लय खुश असतील बरं का. नामदेव नानावर सुद्धा इतके खुश असतील. काय महाराज भंडाऱ्या डोंगरावर 12 वर्षे महाराज ज्या योद्ध्याने महाराज सप्ताह केला, तपश्चर्या केली, म्हणून आज असा हा एक वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आज आपण सगळेजण महाराज म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वर्ष श्राद्धन हे काय गौण गोष्टी आहेत, म्हणण्याला गौण गोष्टी आहेत महाराज. जेवढं महाराज
मिलिटरी मध्ये शासकीय इतमाला महत्व आहे, ते महत्व सुद्धा शासकीय इतमाला वारकरी संप्रदायाने दिलंय महाराज. अगोदर वारकरी संप्रदाय हो. आणि मग याच्यासाठी आज नानाला महाराज अगदी सगळेजण आपण ज्यांनी आपल्यासाठी महाराज काय केलं हे काय वेगळं सांगायला नको. वास्तविक पाहता महाराज कुणाच्या तरी अंगसंगाने कुणाचं तरी जीवन घडत असतं. म्हणून त्यांनी आपल्यासाठी 12 वर्षी भंडारा डोंगरावर सप्ताह, द्वारकेला सप्ताह महाराज, आणखीन गाणगापूरला सप्ताह. आणि त्यामध्ये अगदीच जसं महाराज साधू संतांची सेवा करावी अशी सेवा सर्व वारकऱ्यांची नानाने केली. आतापर्यंत नाना मला दंडवट घालायची आतापर्यंत. म्हणून पहिल्यांदाच कीर्तनाच्या सुरुवातीला मी या हरिदासाला दंडवट घातला, तुकोबरायांनी सुद्धा घातलाय. तुका म्हणे नमो हरीची या दासा. आणि पुढे काय म्हणलंय, तेथे सर्व इच्छा पूर्ण असे. तसं तुमच्या आमच्या सर्वाची पूर्ण इच्छा करणार एक व्यक्तिवत्व म्हणजे हरिनाना. आणि म्हणून आज त्यांना श्रद्धांजली म्हणून महाराज गेले 3 दिवस झाले महाराज भयान वादळ सुटलं. कसलं वादळ? भयान वादळ सुटलं आणि निसर्गाच्या वादळाने आपली माघार घेतली. ही ताकद वारकरी संप्रदायाची. म्हणून महाराज सांगावं लागत नाही. जशी आपण भक्ती करतो तसा देव आपल्यासाठी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना नानांनी भक्ती केलेली पाहिली आहे त्यांनाच माहिती होईल की नानांनी भक्ती कशी केली. तशीच भक्ती नानासाठी महाराज नानांच्या सर्व वैष्णव मंडळीने केलेली आहे. नानाला काय काय आवडायचं माहित आहे का? परमार्थातलं सगळंच आवडायचं. परमार्थातली माणसं आवडायची, परमार्थातलं भजन आवडायचं, परमार्थातलं कीर्तन आवडायचं, परमार्थातला जागर आवडायचा आणि परमार्थातला काकडा सुद्धा आवडायचा. विठ्ठल त्यांनी आपल्याकडून जेवढं करून घेतलं तेवढं त्यांच्यासाठी देवाने केलं आपण म्हणायचं नाही. म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराज परमार्थाच्या एका दृष्टिकोनाच्या तराजूमध्ये जर मोजलं तर नक्कीच आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही की त्या या बाबतीत मात्र त्यांनी काय केलं होतं माहित आहे का? वाहून घेतलं होतं. वाहून घेणं हो बाकीचं असू दे काय, पण परमार्थ म्हटलं की महाराज त्यांना कधीच दम निघत नव्हता. आणि म्हणून आज त्यांच्यासाठी महाराज ही मी आतापर्यंत म्हणून टाळकरी मोपलो बरं का. तुम्ही म्हणा कस काय, कधीच मोफत नाही, कस काय मोजायला. पण मला सलामी सांगायची आहे. काय सांगायची आहे? सलामी सांगायची आहे. म्हणून आज नानासाठी 75 टाळकऱ्याची सलामी आहे. म्हणून नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जीवनाला फार अर्थ प्राप्त करून दिला. जीवनाला फार मोठा अर्थ त्यांनी प्राप्त करून दिला. म्हणून खरंच आहे आपण कधी या गोष्टीचा विचार करत नाही. या गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल
अंतर्मुख होऊन. महाराज म्हणून आपलं जे जीवन आहे ना, हे जीवन आपलं पूर्ण तयारी आहे. जीवन आपलं काय आहे? पूर्ण तयारी आहे. पण आपल्याला माहित नाही की आपलं जीवन पूर्व तयारी आहे, पण ही कशाची तयारी आहे? आपलं जीवन पूर्व तयारीने आपण करतोय, पण आपण कशासाठी तयारी करतोय आणि कशासाठी तयारी केली पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून ती गोष्ट सिद्ध झाली पाहिजे. महाराज जीवन बर का कसंही फरकत जगू द्या, फरकत जगू द्या महाराज, पण फटी शिवली पाहिजे. जुन्याच भाषा सांगावं लागते. फटी लोंपाट खेळणाऱ्यालाच कळल फटी काय असते. जीवनामध्ये जीवन कसंही जगू द्या, पण सुरपाटाचं लोन झालं पाहिजे. कळतं ना? अलीकडल्या नाही काढायचं लोन. ती म्हणते लोन काढायचंच काय की बँकेतलं. लोन म्हणजे ते सीमा सोडून जीवन पलीकडच्या तीराला आपलं पोच. याच्यासाठी म्हणून पूर्व तयारी महाराज ही कशाची असती तर परीक्षा देण्यासाठी. आणि ती परीक्षा म्हणजे मरण आहे महाराज. मरणावरूनच माणूस ओळखायचा, जगण्यावरून नाही. जगण्यावरून माणूस ओळखायला येत नाही. म्हणून संतांची वचन येत आहे का? संतांची वचन आहे, शूर ओळखावा रणी. शुराची ओळख करायची असेल तर पावभाजीच्या हाटेलात नाही चालत. त्याची ओळख पटवून घेण्यासाठी त्याला रणांगणावर गेलो पाहिजे. आणि त्या रणांगणावर गेल्यानंतर कळतं की बाबा हा कोण आहे? योद्धा आहे, योद्धा. तस साधू सुद्धा ओळखायचा असेल तर मरायच्या अगोदर कधी ओळखायचा नाही. मरायच्या अगोदर साधू ओळखायला येत नाही. आणि माणसाने साधू म्हणून बी घेऊ नये. मरायच्या आधी कधी साधू ओळखतो तर मरणानंतरच साधू ओळखतो. म्हणून उत्तर ज्याचं जीवन असं दरवळत राहतं त्यालाच साधू म्हटलं जातं. विठ्ठल नानाने आपल्या जीवनामध्ये एक आदर्श पिता म्हणून मी जीवन जगले, पण याला एवढं महत्व नाही महाराज. कारण ते जगलं तरी कदाचित ते जगत असताना आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करायचंय ते प्राप्त होईल हे सांगता येत नाही. आदर्श पिता जरी आपण असलो तरी होणार नाही. कारण जीवनामध्ये जे कर्मभोग आहे त्या कर्माच्या नुसार आपलं जीवन असतंय. आणि म्हणून त्या कर्मावर आपण क्रांती केली पाहिजे, त्याला जीवन म्हणतात. कर्मावर आपल्या क्रांती आणि कर्मावर आपल्या क्रांती आदर्श पिता म्हणून होत नाही महाराज. त्याच्यासाठी भक्तच व्हावं लागतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो असं झालंय महाराज काय. कारण शास्त्र सांगतं जर तुम्ही जर कर्मावर अवलंबून आहे जीवन आणि ते कर्म जर आपल्याकडून व्यवस्थित नाही झालं तर. म्हणून कुणीतरी एका महाराजांनी कथा सांगितली, मी सांगतो तुम्हाला ती. जीवनाचं कसं आहे खूपच महाराज. त्याच्यासाठी आपल्या जीवनातलं यथार्थ जीवन हे जीवन आपलं खरं दर्शन आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ते आपण किती जरी त्याला पुन्हा वर्ण पोतारा फिरवला, वरून जरी सावर केली तर उपयोग नाही. का? केले कर्म त्याची केलेलं कर्म भोगावंच लागतं. म्हणून असा एक दृष्टांत सांगितला जातो महाराज. मुलगा रागवलाच वडिलावर, घरचेही रागवले. असा विचार झाला की आता काही करा पण यांना घरातून घालवा. कुणाला? वडिलाला. पण आता काय करावं विचार सुचना. सुशिक्षित होतात म्हणून त्यांनी एक डोकं चालवलं.
आणि वल्लाला सांगितलं की आपल्याला उद्या काशीला जायचंय, उरका उरकी करा. आपल्याला कुठं जायचंय? काशीला जायचंय, उरका उरकी करा. वल्लाने विचार केला, आतापर्यंत आपल्याला बिडीला सुद्धा पैसा देत नव्हता, आज देवदेवाचं कसं काय डोक्यात आलं याच्या कुणाला ठेवय? काशीला चला म्हणतोय, हरकत नाही, तेवढंच काशी घडल आपल्याला. म्हणून काशीला नेलं. कुठं नेलं? काशीला नेलं. गेले त्या मनकर्णिकी घाटेवर गेले आणि बाबाला सांगितलं कपडे काढा. आपण कपडे काढली आणि सांगितलं आता या गंगेमध्ये आपण आंघोळ करूया. म्हणून करता महाराज गंगेमध्ये नेलं आणि गंगेमध्ये नेल्यानंतर महाराज अगदीच पायाचा ठाव लागना अशा ठिकाणी नेलं आणि म्हाताऱ्याला लागली बुडवायला. ती काय करायला लागलं? बुडवायला लागलं. म्हणजे त्याला बुडवूनच मारायचं होतं. काय करायचं होतं? बुडवूनच मारायचं होतं. दमछटी झाली त्याची आणि मग सांगितलं हे काय करायला लागला? म्हणले काही नाही, तुम्हाला बुडवायचंय. मग त्यांनी सांगितलं हिथं नको, त्या पडेलच्या घाटावर चल. हिथं नको, पडेलच्या घाटावर. ते म्हणलं का? नाही नाही, तिथं गेल्यावर सांगतो. तिथं नाही मला, तिथं बुडव. तिथं घेऊन गेले आणि तिथं घेऊन गेल्यानंतर विचारलं बाबा तुम्ही तिथं काम नको म्हणला. त्यावेळेस बाबाने सांगितलं माझ्या म्हाताऱ्याला सुद्धा मी तिथं बुडवलं होतं म्हणून मला इथं बुडवायचं. आलं का? अशा जर गोष्टी केल्या तर कसं सप्त व्हायचं? म्हणून होतच नाही महाराज. याच्यासाठी करावं लागतं काहीतरी, सत्कर्म करावं लागतं काहीतरी, आणि त्याच्याशिवाय ही सहजासहजी. म्हणून काही गोष्टी जीवनामध्ये कराव्याच लागतात, काही गोष्टी कराव्याच लागतात, काही गोष्टी जीवनामध्ये होत असतात, पण काही गोष्टी घडत असतात. त्याच्यासाठी पूर्व पुण्य लागतं, करावंच लागतं. करतच असतात लोक, त्याचं नाव वर्ष श्राद्ध. त्याच्यासाठी वर्ष श्राद्ध जर करावंच लागतं, निदान लोकाच्या लाज काज तरी करावं लागतं. त्याचं नाव वर्ष श्राद्ध. दुसरं स्मरण. म्हणून तिन्ही वेगवेगळे बरं का, कशालाही काय अर्थ लावत जाऊ नका. पुण्यतिथी वेगळी, स्मरण वेगळं आणि वर्ष श्राद्ध वेगळं. जे होत असतं त्याला स्मरण म्हणायचं. होत असतं त्या वेळेस का होईना पण त्यांचं स्मरण होत. निदान दुलवटीला का होईना त्यांचं स्मरण होत. दुलवटीला का होईना ज्यांचं स्मरण होतं त्याला स्मरण म्हणायचं. पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य कमवलंय, पुण्य, आणि त्याचीच पुण्यतिथी होत असती. विठ्ठल जीवनाचा अबाधित महाराज शंका, अबाधित आहे जीवनाचं. जीवन होतच महाराज. म्हणून आज जर आपण अनुमान जर काढलं नानांच्या बाबतीत, त्यात ज्यांना माहिती आहे त्यांना तर निश्चितच यात शंकाच नाही, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की महाराज अबाधित सिद्धांत आहे. जो एवढा महाराज दिव्य भव्य सोहळा चाललाय ना महाराज, आणि त्यांना सुद्धा नेहमी असंच वाटायचं दिव्य भव्य सोहळा. तेही बरं का आनंदाच्या उत्कर्षेली महाराज. अगदीच महाराज त्यांना काही काही गोष्टी तर इतक्या अनावर व्हायच्या, अनावर होऊन ती कवा माईकवर येतील सांगता येत नव्हतं. कधी माईकवर येतील आणि कवा गातील. आज महाराज खरंच आहे, कसं आहे वळका येत नाहीत माणसं माणसाला. कधी महाराज त्यांना अनावर होईल आणि कधी माईक पुढे येऊन काय गातील अगदी सांगता येत नाही. म्हणून महाराज वारकरी संप्रदायाने याला फार मान्यता दिली आहे. कशाला? अनुमानाला. कुणीच नाकारू शकत नाही. ते त्याला काय म्हणायचं? अनुमान म्हणायचं. कुणी नाकारू शकत नाही. एखाद्या वेळेस महाराज 3 प्रमाण आहे. चक्षुरीव सत्य,
महाराज चक्षुरीव सत्य सुद्धा नाकारलं, डोळ्याने पाहिलेलं सुद्धा माणूस काय करू शकतो, नाकारू शकतो? अजिबात नाही. कारण ते सुद्धा अबाधित सत्य नाही. डोळ्याने पाहिलेलं सुद्धा काय नाही, अबाधित सत्य नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत डोळ्याच्या बाबतीत. म्हणून तर संतांनी डोळं देऊ नको म्हटलं, पण दृष्टी दे. डोळं वेगळं, दृष्टी वेगळी महाराज. म्हणून करता असं सांगितलं जातं, एक माणूस दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर होता तो डोळ्याचा. आता काय सगळं स्पेशलिस्ट चाललंय, सगळीकडे स्पेशलिस्ट. आम्ही वर्ग वागू वागू बेजार झालो. नामदेवांना तर वर्ग वागू वागू बोजा. पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत सगळा वर्ग आमच्याकडेच. काय भाग्य यांचं महाराज, सगळी स्पेशलिस्ट. हरिपाठ स्पेशलिस्ट, भजन स्पेशलिस्ट, काकडा स्पेशलिस्ट. महाराज खरंच अंगावर शहारी उभा राहता त्या माणसाचं जीवन जर बघितलं तर. हे बघितलं नाही त्याला काय करणार. हरिपाठापासून घुमायचं आणि दिवस उगवस तर त्याच कालात पकवाच. आता मॅटवरच्या कुस्त्या निघाल्या, अजून बी नामदेवांना बरोबर मातीतली कुस्ती खेळा बरं, खेळा मातीतली कुस्ती. खरंच वस्तुस्थिती आहे, अजिबात त्यांचं कौतुक नाही या ठिकाणी. मी अनुभवलंय महाराज. आणि म्हणून करता महाराज आता निघाले असो. तसा डोळ्याचा स्पेशलिस्ट, डोळ्याच्या स्पेशलिस्ट कडे पेशंट गेलं. आणि मग ते पेशंटला डॉक्टरने विचारलं, का बरं येणं केलं, काय झालंय काय? त्यावेळेस पेशंटने सांगितलं, मला एकाच दोन दिसतंय. काय दिसतंय? एकाच दोन दिसतंय. पण डॉक्टरने सांगितलं, तुला एकट्यालाच एकाच दोन दिसतंय का तुम्हाला तिघालाही दिसतंय? त्यावेळेस ती एकटा आल्याला बघू लागला. मी तर एकटाच आलोय म्हणला. हे डॉक्टर तर म्हणतोय एकट्याला दिसतंय का तिघाला दिसतंय. असा डोळ्याचा सुद्धा भ्रम आहे. म्हणून डोळ्याचा सुद्धा सिद्धांत नाही महाराज. अथापती एक प्रमाण सांगितले, त्याचाही नाही. पत्राचा म्हणा, फोनचा म्हणा, याचा सुद्धा विश्वास राहिलेला नाही. तो विश्वास फक्त चाललाय शास्त्राच्या दृष्टिकोनातून, संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून अनुमान प्रमाण. काय म्हणलं जातं? ज्यार्थी त्यार्थी, यत्र यत्र धुमो तत्र तत्र अग्नी. ज्यार्थी धूर निघतोय त्यार्थी निश्चितच अग्नी आहे, हे सांगायला कुठला ज्योतिषी लागत नाही. तसं ज्यार्थी 3 दिवस झालं सप्ताह चाललाय, त्यार्थी नानांनी आपलं जीवन साध्य केलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून स्वाभिमानाने त्यांच्या बाबतीत सांगेन मी, स्वाभिमानाने. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाली साची. तुम्ही संभाळले संतीन भय निरसली खंती. महाराज अखंड संताची सेवा केलेलं व्यक्तिमत्व.
आणि त्यामुळं जन्माचं भय गेलं आणि मृत्यूची खंती गेली. दोन गोष्टी गेल्या पाहिजे, त्याचं जीवन सफल आहे आणि खरं सफल त्याचं जीवन आहे. आणि म्हणून आज तुकोबरायाच्या अभंगाच्या द्वारा त्यांचं जीवन आहे. कृत कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. मग तुका म्हणे काळ नाता करू न सखे बाळ. आता काळ सुद्धा आमच्यावर बळ करू शकत नाही असा एक योद्धा महाराज. हनुमंतरायच म्हटलं तर काय वावग नाही. महाराज आणि या हनुमंताच्या हृदयात जसा राम तसा त्या हनुमंताच्या हृदयात सुद्धा मी राम. वस्तुस्थिती सांगायला काय, त्या हृदयात सुद्धा काय होत, रामच होत. म्हणून असं महाराज जीवनामध्ये जे जीवन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी जीवन आहे. ऐका महाराज, जीवन असं असावं जे जीवन कीर्ती रूपाने मागे उभं राहावं. म्हणून मरण उत्तर जीवन आपल्या जीवनामध्ये उत्तर जीवन झालं पाहिजे. मरस्तोर नव मरताना सुद्धा माणूस कळत नाही महाराज, आणि मेल्यावर कळतो ते महाराज. त्या पुण्याचा जोर माणसाला बसू देत नाही. म्हणून पूर्व जीवन कसंही असू द्या पण उत्तर जीवनात महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या पूर्व जीवनाचा जर विचार केला तर फार हलाखीचं जीवन तुकोबरायांचं पूर्व जीवन. आणि ज्या वेळेस महाराज अंतिम क्षण जवळ आला त्यावेळेस त्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबरायाचं जीवन काय जीवन झालं महाराज. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजदा मागे. अंतिम जीवन. पण ऐका, हस्तिनापूरचा सम्राट राजा एक, जे राजाने सांगावं ते प्रजाने पालन करा. राजाची आज्ञा शिरवंत मानावी असं जीवनपूर्व भ्रष्ट राष्ट्राचं होतं. खरंच बर का मरण चांगली आवाजी बर का, लय बेकार मरण नाही चांगली आवाज. हा मरण चांगली आहे, जीवन कसंही असू दे काही फरक पडत नाही महाराज. पण काय त्या सम्राटाचं जीवन महाराज. सगळे कौरव मारले गेले आणि धृष्ट राष्ट्राला पांडवाकडे राहायची पाळी आली. जेवण्यासाठी पांडवाकडे राहायची पाळी आली. आता नाविलाज आहे, राजा धर्मच आहे तो, आणि धर्म राजा असल्यामुळं त्याच्या ठिकाणी दुजाभाव नव्हता म्हणून तो जीव घालायचा. पण भीमदादाला मात्र घरी आल्यापासून कसं तरी व्हायचं बर का. असतं बर का ते त्रास माणसाला नाही म्हटलं तरी सलग राहतो. भीमाला वाटायचं ह्या म्हाताऱ्याच्या नरडीचा घोट कवा घ्यावा वाटायचं. म्हणून ताट वाढून आणलं ना जेवायला, आणि म्हाताऱ्याने घास मोडला की भीमा गदा घेऊन यायचा. गदा घेऊन आला का म्हणायचा, म्हाताऱ्या खा, उपेक्षेने बर का खा, पण लक्षात ठेव तू जो घास खातोय तो तुझ्या 100 पुत्राच्या रक्ताने माखलेला आहे, रक्ताने माखलेला आहे. असं तोंडावर म्हणा, हातातला घास गळून पडायचा. जुरून गेलं पालीसारखं जुरलं, रातच निघून गेलं. तपास नाही कुणाला कुठं गेलेल्याचा. हे कुत्र्यासारखं जीवन झालं एका सम्राटाचं. का नाही ऐकिले गायले
नाही ऐकिले गाईले गीत नावले पुढं बैसले पंका गेली बहु परनिंदा ऐकिले गाईले गीत हरली लाज पालिले हित नावले पुढं बैसले पंका गेली बहु परनिंदा कारण दुसरं नाही महाराज. नाही ऐकिले गाईले गीत धरली लाज सांडले ही नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता. हा महाराज जीवनामध्ये असं जीवन कोण जगला धृष्टराष्ट्र असं जगला आणि म्हणून शेवटी काय झालं म्हणून जीवन महाराज त्याच्यासाठी ऐका हा सोहळा होण्यासाठीच जीवन आहे सोहळा होण्यासाठीच जीवन आहे आणि या सोहळा होण्यासाठी ते वजा करून जर जीवन आपलं जीवनाचं परीक्षण जर केलं तर यातलं कुणाला सांगता येणार नाही की जगायचं कशासाठी नाही सांगता येणार कुणाला जगायसाठी. म्हणून मी नेहमी प्रश्न विद्यार्थ्यांना शाळेतल्या विचारलेला काही विचारला का रे बाळांनो कुठं जात असता म्हणले शाळेत. शाळेत कशासाठी शिक्षण घेण्यासाठी शिक्षण कशासाठी पदवी घेण्यासाठी पदवी कशासाठी नोकरीसाठी नोकरी कशासाठी जगण्यासाठी इथपर्यंत अगदी फडफड बोलायचं. आणि ज्या वेळेस जगायचं कशासाठी म्हटल्यानंतर डोकं खांदवायचं. जगायचा अर्थ कळत जगायचं कशासाठी असं म्हणल्यावर एक पोरगा वैतागून म्हणला मरायसाठी. मग कशाला उलटतोस एवढं करतो. जगायचं आहे का लक्षात ठेवा केवळ जगायचं आहे. आपल्या जीवनातला मरण उत्तर सोहळा झाला पाहिजे. विराला आणि म्हणून हा सोहळा ज्यांच्या वाटेला आलंय त्यांचं नाव सुद्धा काय काय नाव सांगा हरी दास. हरिदासासारखं जीवन जगलं नाहीतर नाव शांताबाई भांडणाला दम नाही. नाव गंगाबाई रानात पाणी नाही. अशा जीवनाला नाही. असं मूल्य आलं पाहिजे त्याला नावाला मूल्य प्राप्त झालं पाहिजे आणि मूल्य प्राप्त करण्यासाठी हा नरधे प्राप्त झालेला आहे आणि त्याचं सार्थक म्हणून आज नाना म्हणत असतील कौतुक वाटे झाले या वेदाचे आणि नाव मंगळाचे आज मला समाधान वाटतंय. मी काहीतरी परमार्थ केल्याचं चीज पोरांनी सुद्धा जपलंय. माझ्या वडिलांची निराशी गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपास पारणी राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हाला म्हणून मुलं सुद्धा चांगली असली तर बरं नाहीतर बाप आई किती पुण्यवान असू द्या मातीत गेली म्हणून समजायचं. म्हणून आई बापांची प्रतीक्षा आहे का इथं आहे त्यांचे मी सांगत नाही इथं आहे त्याची सांगत नाही कारण संतांनी तिथलंच वर्णन केलं जिथं जिथं आहेत ना तिथलं वर्णन केलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात आज ते का समाधानी आहेत याच कारण तुकोबारायांनी सांगितलंय. कारण असं असलं तर समाधान कसं धन्य हरी भक्त
दयाची मुळे सकळ कुळाची सकळ धन्य हरी भक्त जयाची या वंशी आणि सकळ कुळाशी तारील तो पितर त्यांची स्वर्गी करिता ती इच्छा ऐसा कोणी एक हरिभक्त असा एक जरी हरिभक्त असला म्हणून काय आपलंच आहे आपण म्हणून काय बोलायला काय बोलतोच आता काय वाटलं तरी बोलतो म्हणून महेश बायाचं नाव पहिल्यांदा घेतलं महेश बाबा मोठा आहे सगळ्यापेक्षा ते म्हण कशामुळे विचारा त्यांना कुणाला महेश बाया सगळ्यापेक्षा मी एक उदाहरण सांगत असतो कारण लहानपणात माझ्याकडून माळ घातली त्यांनी आणि असल्या वाईटुळीत हिचा इजू दिला नाही दिवा वाईटुळीत दिवा इजून दिला नाही म्हणून महाराज त्यांच्या करता टाळ्या वाजवायच्या वाईटुळीत दिवा सांभाळायचं लय अवघड आहे वाईटुळीत दिवा महाराज माळ घातली लय लहान होती महाराज कळत सुद्धा नव्हतं पहिला माळकरी येतो आणि आज त्याचं कौतुक आहे त्याच्यामुळं ऐसा कोणी एखादा हरिभक्त सकळ कुळाशी तारील तो आणि मग त्याच्याच माध्यमातून हा उपक्रम आहे आणि याच उपक्रमाच्या माध्यमातून तुका म्हणे पितर आशीर्वाद दे तुका म्हणे पितर आशीर्वाद दे कल्याण आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावी तया म्हणून नानांचा सदैव आशीर्वाद या परिवारावर राहणार आहेत आणि म्हणून असा सगळे वैष्णव गुणीजन गायक वृंद पाडशे मामा महाराज मंडळी सगळ्यांच्या अगदी उपस्थितीमध्ये आणि अथक परिश्रमाने चाललेला हा ज्ञान यज्ञ आहे नाम यज्ञ आहे आजचा हा समारोपाचा दिवस आहे आजचा हा काल्याचा दिवस आहे वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या 7 दिवसाचा 8 दिवसाचा 3 दिवसाचा असला तरी त्याचा समारोप काल्याच्या कीर्तनाने का काल्याच्या कीर्तनाने तर आतापर्यंत आपण साधना केली आणि ती साधना आज परिपूर्णतेला प्राप्त झाली म्हणून साधना सांगितली फलाची वारकरी संप्रदायामध्ये त्याच्यासाठी हे सप्ताह करायचं नामस्मरण करायचं काय साधना सांगितली तुकोबराय सांगतात अंगी ब्रह्मरस ठसावला हा ब्रह्मरस या भजनाच्या माध्यमातून भजनानंदाच्या माध्यमातून ब्रह्मरस अंतकरणास ठसतो आणि तो अंतकरणामध्ये ठसलेला ब्रह्म ठसा महाराज मुखाच्या वाटे बाहेर येतो महाराज सारखं मुखा वाटून अमृत वचन येत असतात आली मुखा वाटे अमृत उत्तीर्णता येणे नव्हे जन्म आणि मग त्याचं रूपांतर महाराज इतक्या तन्मयामध्ये होत म्हणून सांगितलं कसं होतं लाभाची आसोशी पुढे चाले मन आणि धनाचा कृपण लोभी जायचा मग त्याला इतकी आतुरता लागते महाराज या गोष्टीची या प्रभावाची गंगेला जशी प्रभावाची आतुरता लागते
त्याचं आतुरतेचं एक कारण आहे, तेव्हा मी समुद्राला मिळालो. तसं या जीवाला सुद्धा या परमार्थाच्या माध्यमातून महाराज आतुरता लागती. कशाला महाराज? जीव ब्रह्म ऐक्याची. आणि म्हणून आज जीव जीव रूप न राहता तो ब्रह्मरूप होतो आणि त्या ब्रह्मरूपालाच काला म्हटलंय. कार्याकरता 3 गोष्टी सांगितल्या. एक हरिनामाचा खिचडी काला, एक दही भाताचा काला आणि एक आभेदाचा काला. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला महाराज. आणि एक उपजून यापुढती येऊ काला खाऊ दही भात. आणि हरिनामाचा एक काला. याने याने महाराज जीव हा जीवरूप न राहता ब्रह्मरूप होतो. तुका म्हणे आला आणि चवी रसाशी हा काला. हा काला रसाला आला पाहिजे, हा काला गोड झाला पाहिजे, तरच मनुष्यत्वाला किंमत आहे. याच्यासाठी अभंग वापरला महाराजांनी. पिकलिया शेंदे तैसे अम्मा केले पांडुरंगी. काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्वानंदाची आठव नाठव गेले भेवावेव झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि मग तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारा जन्मीचे याच लागी. मनुष्यत्वाला जन्माला यायचं असेल तर काला होण्यासाठी, काला करण्यासाठी, नाहीतर जन्माला नाही आलेला बरा. इतकं महत्व सांगितलंय याच. आणि म्हणून हा काला आपल्या जीवनामध्ये आता प्राप्त होणार आहे. याच्यासाठी आज काल्याच्या सेवेकरता उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी एक संकल्पना केलेली आहे. कारण या भूतलावर ज्यावेळेस तुकोबराय अवताराला आली आणि त्यावेळेस सर्व जगताकडे पाहिलं, सर्व जगताकडे पाहिलं. आणि जगताकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, जग धावतंय, जग पळतंय, जग परिश्रम करतंय, जग कष्ट करतंय. त्याचं एकच कारण आहे महाराज. आता आपण आत्मपरीक्षण करा. आपण पळतोय, कष्ट करतोय, परिश्रम घेतोय, हे कशासाठी? कशासाठी? त्याचं एकच कारण आहे, सुखासाठी. पण आतापर्यंत जेवढे म्हणून या संसाराला आले आणि या संसारात कष्ट करू लागले, प्रयत्न करू लागले, धावपळ करू लागले, पण अजूनपर्यंत एकाला सुद्धा सुख मिळालं नाही. उलट महाराज सुख तर मिळालं नाहीच नाही, पण दुःखाचं पर्वत मिळालं. काय मिळालं? दुःखाचं पर्वत. का बरं? का? कारण आपल्याला महाराज सुख पाहिजे हे आपल्याला माहित आहे, पण आपल्याला हे माहित नाही की ते सुख कुठं मिळतं. कुठं मिळतं माहित नाही. वास्तविक पाहता महाराज जीवनामध्ये प्रयत्न काही उपयोगाचा नाही, पण ते सुख कुठं मिळतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून संसारात माणसाला फार पूर्वी सुद्धा कोणी सुखी झाला नाही, आता कोणी सुखी नाही, पुढेही सुखी होणार नाही. का? दुःख बांधवडी आहे हा, सुखाचा विचार नाही होते. इथं कुठं जरी गेलं तरी तोंडावर म्हणा की गौरी फोडल्या दिशे जैसी. आता आपलं जाऊ दे, आपल्याला आपण सामान्य माणसं आहे. उदाहरणला विचारा, तू आता ह्याच्यावर उभा राहून सांगू नाही, पण तरी सांगतो. मला तर ह्या महिन्यात गौरी फोडलेली तोंड दिसली सगळ्याची. खरंच दिसली मला. एखादं तोंड चांगलं दिसलं. का बरं? कारण त्यांचा तरफाडाच इतका. आणि तरफाडा असून सुख मिळेल का नाही अपेक्षा. अरे पण नाहीच तर मिळेल कुठं? म्हणून करता महाराज सुख कुठं आहे हे शोधलं पाहिजे.
साधू संत महात्मे सकारात्मक आपल्याला सांगतात, ही सोडून विश्वात कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करा, कुठल्याही स्थानाचा स्वीकार करा, सुख मिळणार नाही. आणि हित सुख मिळल्याशिवाय का सुख एक हेच ठाई सकारात्मक सांगितलं. बहुपायी संताच्या येथून या नुटवू मातान मरणा वाचवणी सर्वता. महाराज मरण जरी आलं तरी तेथून मी बाजूला होणार नाही. का येथे सुखाची वस्ती गाती वैष्णव नाचती दिंड्या पताका झळकती जे गरजती हरी नामे. महाराज आमच्या वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी महाराज तेथे सुखाची गाती वैष्णव दिंड्या पताका झळकती जे गरजती हरी नामे. दोषा झाली घे गे मारी पळता दिशा न पुरती न येती माघारी नाही उरी परताया. ताप नाही त्यांची माघारी यायची दोषांची. महाराज एवढं सामर्थ्य याच्यामध्ये म्हणून सुख कुठं हुडकू नका, कुठंच हुडकायचं. जर वाटलं आपल्याला सुख तर हित यायचं. देवाला वाटलं सुख मिळावं तर देवाला हित यायला सांगितलं संतांनी. तुला सुख पाहिजे ना, चल खाली, चल वाळवंटात. या सुखा कारणे देव वैकुंठ सोडणी संत सदरी राहिला. म्हणून सुख फक्त येत आहे आणि सुखाची अपेक्षा लोक करतात. आणि यांना सुख पाहिजे पण सुख उडवण्याचा मार्ग चुकलाय. वस्तू हरवली आहे सुखाची पण प्रयत्न चाललाय. म्हणून जुने महाराज लोक दृष्टांत सांगायचे. यांना माहित आहे एक म्हातारी चौबाऱ्यामध्ये लाईटचा खांब होता मोठा आणि ती पूर्वीचा बरं का खंदील लाईट. आणि त्या खंदील लाईटच्या खाली काहीतरी हुडकत होती. म्हणून काहीतरी हुडकती म्हणून करता शेजारी आली. गंगूबाई काहीतरी हुडकती म्हणून ठोकूबाई तिथं आली. विचारलं काय हुडकती? म्हणले सुई हरवली माझी म्हणून हुडकती. ती बी लागली हुडकायला. बघता बघता 5-25 जमल्या. जमल्यानंतर विचारायला लागल्या काय हुडकताय? म्हणजे सुई हरवली आहे म्हणून हुडकतोय. त्यांनी आपलं सहकार्य त्यांना केलं, हुडकायला सहकार्य केलं. महाराज 4 तास झालं पण कुठं सापडलं. शेवटीच एकीने विचारलं गंगू नेमकी कुठं हरवली सांग बरं. नेमकी कुठं हरवली आहे? गंगू म्हणले उतरंडीच्या सांधीला. आता उतरंडीच्या सांधीला सुई हरवलेली चौबाऱ्यात घालू. तसंच झालं आपलं. हे दृष्टांत आहे. आपण हुडकतो एकीकडं आणि ती वस्तू एका ठिकाणी. आणि हे संतांनी पाहिलं. त्यांचा प्रयत्न संसारात सुख हुडकण्याचा आहे पण संसारात त्यांना सुख. अरे ज्ञानोबराय तर म्हणतात संसार सुखाची कहाणी कैसी सुखन तेरा अंतुरणी इंगळाच्या. अरे इंगळाच्या अंतुरणावर सुखाने झोप कधी येईल का? कदाचित एखादा म्हणेल महाराज तुम्ही असं काय म्हणता. मला त्याचा अनुभव आहे. मी तुम्हाला खात्री सांगतो की मी संसारामध्ये सुखी आहे. असं ज्यावेळेस एखादा म्हणतो त्यावेळेस ज्ञानोबराय त्याला म्हणतात जर कदाचित सुख तर नाहीच पण कदाचित एखादा जर म्हणत असेल की या संसारात मी सुखी आहे तर ज्ञानोबराय सांगतात त्याच्यासारखा मूर्ख तीच. कोण म्हणणारा मी सुखी आहे म्हणणारा इतकं महाराज. कारण नाहीच म्हणून बरं का. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना आणि मूर्खत्व वचना येऊ पाहिजे. ढेकणाच्या बाजावर सुखाने झोप लागली म्हणणाराला काय येईल? मूर्खत्व. अरे काय वेळ आहे काय? येत नाही. तसं सुख कुठंच नाही. सुख फक्त इथं आहे. आणि अशा सुखाच्या अपेक्षेने गांजलेलं जग, गांजलेली लोक तुकोबऱ्यांच्या लक्षात आली आणि तुकोबऱ्यांनी स्वतःच ठरवलंय अशा लोकांना सुख मिळवण्यासाठी महाराज
एकच माध्यम आहे आणि ते दुसरं तिसरं कुणी नसून त्याच माध्यमाद्वारे जीवाला सुख मिळणार आहे. कारण सुख एवढं नाही तर सुखाचं अमूप सागर या परमार्थामध्ये आहे. म्हणून याच माध्यमातून आपण यांना सुखी करण्याचा प्रयत्न करू. अभंगाचं पहिलं दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी दीन आणि दुर्बळासी सगळेजण हात वर करा. तुम्हाला वाटत असेल कवा शिबू असं म्हणलं नाही ना, आजच कसा म्हणायला लागलाय. हा, माणसं कुठं चालली राव, 2 दिवस मी बघितलं. हा, कुठं चाललेत माणसं. क्वालिटी लागतीये. क्वालिटी नसल्यावर काय खरं. मी आधी क्वालिटीच दाखवायची. हा 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 हो. जय जय ताली ताली वाजवा. हरी 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 जय जय बोलो पंढरपूर लग्न
दिनानी दुर्बळाशी सुकराची हरी कथा. महाराज संसाराला आलेलो आपण सगळेजण संसाराच्या बाबतीत आणि संसारामुळं विषयामुळं आपली अशी अवस्था झालेली आहे. आपण दीन आहोत. खरं जर आपलं परावलंबन जीवन आपण पाहिलं तर लक्षात येईल संसारात सगळ्याचं जीवन परावलंबन आहे. तुकोबरायस म्हणतात, तुकोबराय म्हणतात, बहुदा चलो संसारी वशे गर्भी मातीच्या उदरी, लक्ष 84 अनुद्वारी झालो भिकारी याच, जिने पराधीन अनेका हाती, दृढपाशी बांधलो संचिती, प्रारब्ध क्रियामान संगाती, गवंडती सत्य आतुर्या, न भरे पोट नाही विसावा, नाही नेम एक ठाव गावा, न फिर्यायसी सत्ता, लाही खापरी जैशी तरपडी. आपल्याला लक्षात येण्यासाठी, संसार लक्षात येण्यासाठी लाह्या भाजत रोज पाठी. तुम्ही म्हणाल कशासाठी? संसार लक्षात येण्यासाठी लाह्या रोज भाजायच्या, राहिलंच नाही आता. लाही का भाजायचं ते कशी तर पडती त्या भांड्यात. तसं आपलं जीवन आहे. परीक्षण करत नाही आपण. माणसाला असं वाटतं की काय बरं वाटलं पाहिजे कीर्तन. बरं व्हायचं कुणाला पडलंय? बरं वाटलं की बरं व्हायचं नाही, वाचावंच ना महाराज. लाही जशी तर पडती तसं दुःखाने जीवन तर पडत. किती दुःख आहेत माप नाही, अनेक दुःखे सांगू किती सकळ संसार, न साये पाचान फुटी भय कापचिती भरलाशी. म्हणून करता महाराज त्याला सुखी करण्यासाठी फक्त एक आहे, हरिकथा आहे. हरिकथेमध्ये सुख आहे. कथा सुख करी दका कथा, दुःख हरी कथा बरी विठोबाची सांगितले. दुःखाचं हरण करते आणि सुखाची प्राप्ती. म्हणून एकच साधन आहे जीवनामध्ये, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. व्यवहारामध्ये असं साधन नाही. कदाचित असं साधन असेल, दुःखाची निवृत्ती असेल, पण अत्यंत सुखाची प्राप्ती नाही. दुःखाची निवृत्ती असेल, रोग बरा होईलच, पण द्वादरा सुटल्याशिवाय राहायचा नाही. गोळी नाही, द्वादरा. तसं याने नाही. तेजस्वी जीवन हे जीवन आहे महाराज. आणि हे जीवन मिळण्याचं एकमेव साधन म्हणजे हा परमार्थ आहे. नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती आलाशी आकारामची आचाडा, तुका म्हणे भिडा भक्ती, नकळे दिवस की राती अखंड लागले शीज्योती, आनंद लहरीची गती वर्णुकिती तया, सुखा काय त्या सुखाचं वर्णन करावं. देश काल वेदान वेदा ज्या सुखाची न करवे मर्यादा, ते सुख मद भक्त भोगीती सदा. देशाने कालाने वस्तूने जे परिच्छिन्न होत नाही ते सुख माझे भक्त आहे. आणि म्हणून महाराज या भक्ती सुखात आमचा वैष्णव नटून जातो, मातून जातो. हो, म्हणून वर्णन केलं. एका हाती टाळ, एका हाती चिपळ्या, एक वाहतती टाळ्या, मातले वैष्णव नटले नाना छंदी, मोक्षपदी नाही चाड भजनी आवडी, मोक्ष सुखा हानी लाथा, भय नाही जन्माचेता, तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. ह्याच्या बळावर बर का, नाही दुसऱ्याची बेजारी, दुसऱ्याच्या नाही, ह्याच्या बळावर आम्ही मोक्ष पद तुच्चे केले या कारणे, आम्हा जन्म घेले का विटे आईसे सुख नव्हे भक्ती रसन, पुढता पुढती आस सेवा. म्हणून असं सुख, आणि म्हणून सगळ्याला या सुखापर्यंत प्राप्त कुणी असो. म्हणून तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, यारे लहान थोर याची बलती नारी करावा विचार न लगे चिंता. सगळे जणाला या ठिकाणी आमंत्रित केलं, सगळे या आणि आपले जीवन सुखी करा. मग महाराज हरिकथा, हरिकथा तुम्ही म्हणता, सुखासाठी हरिकथा आहे, पण कोणती हरिकथा करायची ते सुद्धा संतांनी सांगितलंय. काय करायचं सुखासाठी, काल्याच्या कीर्तनासाठी काय करायचं तर चरित्र ते उच्चारावे केले देवे. महाराज गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याने केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार नाही बरं, उच्चार करायचा आहे. आणि त्या उच्चाराचा सुद्धा फायदा सांगितला महाराज. त्या कृष्ण परमात्म्याने, मी आता कथा वगैरे काय सांगणार ना, काय आपल्याला त्याचं नुसतं महत्व सांगतो. कृष्ण परमात्म्याची कथा, चरित्र इतकं पावन आहे महाराज, पवित्र आहे.
आणि मग कुठलीही कथा परमात्म्याची पावन करणारी आहे. हा. मग कुठली कथा चोरी केलेली आपण करायची नाही बरं का, फक्त त्यांनी केली म्हणून सांगायचं लोकांना. करायची, त्यांनी केलेल्या गोष्टीचा एक बी नाद करायचा नाही. मार खावा लागेल नाही तर. नाद करायचा नाही, फक्त उच्चारायचा. म्हणताना सुद्धा माणसाला म्हणायचंच नाही. एखाद्या माणसाने जरी चोरी केली तरी माणसाने चोरी केली म्हणायचीच नाही, कृष्णाने चोरी केली तरी फायदा आहे. माणसाचं नाव डोक्यातूनच काढायची. माणसाचे नाव गवळणीने काला का केला, माणसं डोक्यातनं काढली. माणसं डोक्यातनं काढली यांना, म्हणून गवळणीच्या जीवनाचा काला झाला. माणसं डोक्यात असल्यावर काला होत नाही, कालवा होतो. काला कशाचा होतोय? कालवा होतो. म्हणून काढली डोक्यातनं. काही जरी झालं तरी त्याच नाव घ्यायचं. चोरी केली, कुणी जरी केली तरी म्हणायची कृष्णाने चोरी केली. कृष्णाने चोरी केली म्हटलं की ज्यांनी चोरी केली त्याचं चोरी केल्याचं पाप जायचं. बघा कसं आहे. हो, पहिल्या गोष्टीवर का खरंच एक परीक्षण करावं. काय बिचाऱ्यावर प्रसंग आलेत कुणाला ह्या गोष्टीवर. लय प्रसंग आलो राव ह्या गोष्टीवर. खरंच प्रसंग आले. का प्रसंग आलं सांगू का? जी गोष्ट कुठली चांगली असू नाही तर वाईट हो. आती झाली की तिचं माती होत. आती झाली की माती. पहिलं चोरीचं कौतुक व्हायचं. चोरीचं का? 10-5 कोसात चोर नसायचं म्हणून काय व्हायचं? आमका चोरी कौतुकाने म्हणायचं. कौतुकाने. पहिली ऐका, देशादेशात भांडणं व्हायची. कशात व्हायची? हे देशातील ते देशात. बऱ्याच कालावधी असं ऐकायला भेटतं की गावात गावात भांडणं, नदीच्या पलीकडल्या गावात आणि अलीकडल्या गावात भांडणं. आता सुद्धा ती स्पर्धा म्हणून भांडणं करायला नदीच्या कडेला येतात म्हणून त्यांची ती जत्राच झाली. पहिली गावागावात भांडणं, म्हणून भांडणं असली तर इकडलंही गाव बघायला यायचं आणि तिकडलंही गाव बघायला यायचं. पण त्यांच्यावर लई वाईट पाळी आली. कुणावर म्हणा की भांडणावर. कुणीच बघायला येत नाही. का बघा येत नाही? गरुगुरु झालं तर बघाय कुठं जावं? गरुगुरु झालं तर बघाय कुठं जावं? पाळी आली बिचारी. मला नाही काकुरती येते त्यांची बिचारी. पायावर आली बिचारी. मला सगळ्या गोष्टी ही वजाच झाली शब्द. बघा तुम्ही परीक्षण करा. पहिली माणसं 10 गावात एखादं चाड बुचका असायचं. 10 गावात चाड बुचका. हे नको त्याच्या बघत चाड बुचक. ती कुठं गेलं गायब पताच नाही झालं. का झालं? घराघरात झाली. राहील काय सांगा? गोष्ट अशी आहे म्हणून बोलायचंच नाही. बोलायचं असेल तर त्याच्याशी बोलायचं. त्याच्याशिवाय बोलण्याची नाही. देवाशिवाय बोलाय. पण पत्रात नफा ना तोटा. लोकाशी बोललं, लोकांसारखं बोललं, लोकांबद्दल बोललं, ना नफा ना तोटा. काय बोलायचंय? म्हणून बोलायचं नाही. म्हणून गवळणी महाराज देवाशिवाय बोलत नव्हते. दहीदूध विकाय गेल्या तरी देवच बोलायचे. दुडीवर दुडी गवळणी गवळण बोलत म्हणून विसरली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. महाराज म्हणून चोरी कर्म केलं तर चोरी केलेल्याचं त्याचं वाच्यात्ता केली तर चोरीचं पाप जातं. गारानं ऐकलं कृष्णाचं गारानं. हे येडे येतोय आपण बी गारानं करायचं आणि ह्याच्या बी सांगायचं. काय गाराने एक प्रकरणच आहे गाराण्याचं. अख्खं गारानं त्याचं सांगितलं. गारानं सांगायचं असेल तर त्याच सांगावं. महाराज काही त्याचं असेल तर त्याचं सांग. खोडी सुद्धा हो नाथबाबांनी प्रकरण दिलं. खोडी सांगायच्या त्याच्याच सांगायच्या. महाराज मित्रत्व सवंगड्याचं सांगावं त्याच सांगावं. हो म्हणून त्याच्याशिवाय जीवनात कुणालाच ते किंमत देत नव्हती. त्याच्याच संगतीत आम्हाला सगळं काय मिळतं. चांगलंपण सुद्धा त्याच्या संगतीत. म्हणून त्याच्या संगतीचं वर्णन गोपाळ करता. तुझी ये संगती
तुझी संगती रानिया मुझी निश्चिंती रानिया मुझी निश्चिंती रानिया मुझी तुझी संगती रानिया मुझी निश्चिंती मुझी निश्चिंती तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोळी सगळं काही बोलायचं असेल तर देवाशिवाय ती काही बोलत हो. पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणते नंदाची आपुले, आज चोरी केली खरे सर्वस्व त्यांचा देव होता. म्हणून देवाने सांगितले कुठल्याही मार्गाने आपण मला या भक्ती विषय विरागे आत्वा वैरे जगामध्ये कुलाचे निखागे भक्ती विषय विरागे आत्वा वैरे भक्ती करायची असेल तर माझीच करायची विषय उपभोग घ्यायचा असेल तर माझ्याशीच घ्यायचा आणि वैरत्व करायचं असेल तरी माझ्याशीच करायचं कारण या सगळ्या गोष्टीचं फल त्याच्यामध्ये आहे सर्व कृष्णाच्या चरित्रामध्ये काय आहे फल त्याचं आहे म्हणून अशी ही कथा तुकोबराय सांगतात सगळ्याला सुख देणारी आहे ज्या गोकुळामध्ये परमात्म्याने जे चरित्र केलं मग इथपासून तिथपर्यंत जन्मापासून गायी राखण्यापर्यंत आणि अगदीच सप्ताह करण्यापर्यंत लहानपणापासून रांगत असताना रंगतो रंगणी चोरी दावून धरती बांधती चरणी जाती अंगाराने स्वदेशा दैदूत बक्षून तमालले नवल केले साजनी असं महाराज त्याचं गारण आहे आणि म्हणून तुकोबराय सांगतात चरित्र ते उच्चार आहे म्हणून आपण उच्चारला आता थोड्या अंशाने केले देवे गोखोळी असं जर त्याचं चरण आपण चरित्र जर उच्चार केलं तर अशी जर त्याची आवडी आपल्याला कुठल्याही माध्यमातून सांगतोय बरं का कुठल्याही महाराज आवड पाहिजे म्हणून आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील उभा राहून अंगणी दासी दनी शिव्या दासी जनी शिव्या देत होती पण आवडी धरी आवडी धरून देवाशी वागा मग कुठल्याही माध्यमातून वागा त्याच्यात फायदा आहे आणि म्हणून तुकोबराय म्हणतात त्याच्याशी जर आवडी धरली आपण तर देव कृपा केल्याशिवाय राहत नाही अभक्ताच्या
पूजनीचे अधिकारी
स्वामी रघुराज स्वामी रघुराज माऊली रघुराज स्वामी रघुराज माऊली रघुराज ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म सोम विश्वात्मक बीज मम हृदय स्थान श्रीमातीर निवासी स्वामी रघुराज महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. संत स्वामी रघुराज महाराज फडाचे निष्ठावंत पाईक वैकुंठवासी हरिदास नाना डोंगरे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने चालत असलेल्या भव्य दिव्य 3 दिवसीय कीर्तन महोत्सवातील आज तृतीय दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य बाप्पांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. खरं तर बाप्पांबद्दल आपण काय बोलणार. बाप्पा मगाशी म्हटले क्वालिटीला महत्व आहे, पण बाप्पा त्याच्या पुढचा शब्द क्वालिटीपेक्षा तुमच्यासारख्या पवित्रेला फार मोठं महत्व आहे. क्वालिटीपेक्षा पवित्रेला आजचा कीर्तनकार 2 तास कीर्तनात किती गोड बोलतो आणि किती सुंदर गायन करतो याच्यापेक्षा राहिलेले 22 तास काय करतो याला फार मोठी किंमत आहे. तसं बाप्पा तुम्ही 2 तास कीर्तनात फार साधे असता, पण 22 तास तुमचं आचरण अगदी तुमच्या चरणाचा अमृत प्यावं इतकं शुद्ध आचरण तुमचं आहे. बिस्लरीचं पाणी 20 रुपयाला भेटतंय विकत, त्याला 0 किंमत आहे.
पण चंद्रभागेचं पाणी हे पवित्र आहे, त्याला फार मोठी किंमत आहे. पण असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले, त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करतो. यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आमच्या महेश दादा डोंगरे पाटील यांचे जिवलग मित्र आणि माझेही वर्गमित्र जालन्याची बुलंद तोप शिवव्याख्याते गजानन देठे पाटील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खरं तर कुणाची निजामशाही होती, कुणाची आदिलशाही होती, कुणाची कुतुबशाही होती, पण 18 पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्रित करून शिवशाही किंवा भोसलेशाही नाही केली, स्वराज्य केलं हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे आज चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन महाराष्ट्रभर आपल्या वाणीतून प्रबोधन करणारे शिवव्याख्याते आदरणीय गजानन देठे पाटील यांना विनंती आहे, आपण आपलं 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय.